माझं नाव राशी मोरेश्वर खैरे. मी 11वीत शिकते. आज जे आमचा उपोषणाचा 8वा दिवस आहे, पण अजून पण इथे काही झालेलं नाही आहे, कारण की कोणी आमच्याकडे लक्षच देत नाही आहे. ही जी इथं दारूभट्टी सुरू झालेली आहे, त्याला आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो, कारण की त्याचे खूप सारे कारणच आहेत. कारण की आम्हाला इथे खेळायला वगैरे जागा मिळत नाही. आणखी इथे आमच्या जवळच धार्मिक स्थळसुद्धा आहे, तिथे आम्ही खूपदा येत असतो. आमचे कार्यक्रम पण होत नाहीत आणि जसे बहुत म्हणतात की आम्ही संविधानाची रक्षण करू, पण इथेच महिला सुरक्षित नाही आहे, तर तुम्ही संविधानाची रक्षण कशी कराल हे कळत नाही आहे. जर तुम्ही खरंच संविधानाची रक्षण करत असाल, तर मग तुम्ही महिलांची पण रक्षण केले पाहिजे. हे बरोबर नाही का? आणखी इथे आमचे लहान मुलं मुली पण खेळतात, त्यांना पण आम्ही किती दिवस असे घरामध्ये आत बंद करून राहणार आहोत. तर बघा, आणि दारूभट्टी पण सुरू झालेली आहे. त्यावेळेस जेव्हा इथे प्यायला येतात प्यायला माणसं येतात, तेव्हा त्यांच्या नजरा आम्हाला कळतात. आम्ही आता तिथे तारुण्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे, तर मग त्यांनी आमच्याकडे कशा बघतात, कशा नजरेने बघतात, ते आम्हाला सगळं कळते. म्हणून आग्रहाची विनंती आहे की ही दारूभट्टी प्लीज बंद करा. आज आमचा उपोषणाचा 8वा दिवस आहे. आम्ही संविधानिक मार्गाने हे उपोषण चालू ठेवत आहोत. आम्हाला एवढंच सांगायचं आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना आणि अजितदादा पवारांना, आम्हाला जे 1500 रुपये देतात त्यांनी लाडकी बहीण समजून, तर ते आमच्यावरती उपकार करून राहिले का? आज आमच्या इथे दारूभट्टी सुरू होऊन 2 महिने होत आले आहे, तरी पण प्रशासन अजूनपर्यंत का जागा होत नाही. आम्ही प्रशासनाला आमच्याजवळपर्यंत त्यांनी आमच्या उपोषणाचा 8वा दिवस असल्याकारणाने ते आमच्याजवळ आलेले आहे आणि आमच्याजवळ बोलून आमची बातचीत करून गेलेले आहे आणि त्या आमचा मार्ग अजूनही सोडवलेला नाही. त्यांचं आमच्याकडे का दुर्लक्ष आहे, का आमच्याकडे लक्ष देऊ नाही राहिले? आज एवढी उन्हाचा दिवस आहे, ऊन अशी कडक तपून राहिलेली आहे, तरी आमच्या काही बायांची तब्येत बिघडून राहिली आहे, तरी प्रशासनाला जाग का नाही आहेत? जर तुम्ही आमच्याकडे असे दुर्लक्ष करत राहिले तर आम्ही उद्या चालून रस्त्यावर उतरू आणि आंदोलन तीव्र करू. याला जबाबदार फक्त प्रशासन आणि सरकार राहील. मला हेच सांगायचं आहे की आमच्याकडे जेवढ्या लवकरात लवकर आमचा प्रश्न जो आहे दारूभट्टीचा, तो जेवढ्या लवकर सोडवता येईल, जेवढ्या लवकर बंद करता येईल, तेवढ्या लवकर सरकारने बंद केलं पाहिजे. आता विधानसभे आज अधिवेशन आहे. ह्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. सरकारने आमचा हा मुद्दा, दारूभट्टीचा मुद्दा आहे, त्या अधिवेशनामध्ये गाजवला पाहिजे आणि याचं दारूचा जो लायसन दिलेला आहे ते रद्द, आयुक्ताकडून जे दिशाभूल झालेली आहे ते नाही का रद्द केली पाहिजे, अशी आमची विनंती आहे. हे आमच्याकडून आमदार साहेब झाले, खासदार साहेब झाले, जे अधिवेशनामध्ये जाऊन आमचा विषय मांडला पाहिजे आणि आमची समस्या समजली पाहिजे. आणि त्या दारूभट्टीमुळे आज माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, घरं उद्ध्वस्त झालेले आहे, मुलं बाळं त्या व्यसनाधीन याच्यात झालेले आहे. त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही आहे का? अजून आम्हाला 1,500 रुपये देऊन दारूभट्टीला परवानगी देऊन राहिले, हे शासनाचं गलत नाही आहे का? मी त्यांना जाब विचारते की असं जर करायचं असेल शासनाला तर मग पुऱ्या भट्ट्यात चालू करावं, कशाला बंद करायचं हे करतात त्यांनी, आणि काहून लोकांना वाचवण्याची कोशिश करतात? आम्ही लोक वाचले पाहिजे बा, याच्यातून त्यांची सुटका झाली पाहिजे बा, म्हणून आम्ही हे कार्य हाती घेतलेलं आहे. शासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज 8 दिवस झालेले आहे आमच्या उपोषणाला, अजूनही प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही आहे. आज एवढं मोठं प्रकरण, दारूभट्टी, जे दारू दुकान चालू झालेलं आहे ते अजूनही चालू आहे, अजूनही दखल घेतलेली नाही आहे. आज त्यांनी कागदपत्र डुप्लिकेट बनवून त्यांनी दुकान चालू केलेलं आहे, अजूनही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. देवेंद्र भाऊ आणि अजितदादा, याच्याकडे लक्ष द्या, आमची तळमळ समजून घ्या. आम्ही लाडक्या बहिणी आहो, आम्हाला लाडक्या बहिणी म्हणून आम्हाला तुम्ही म्हणतात 1500 रुपये आम्हाला देत आहे, पण आमची जे मेन आमची गरज आहे की आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये दारूभट्टी नको आहे, ती दारूभट्टी तुम्ही उचला आणि त्यांना ते बंद करा. ते आमची इच्छा आहे की बा ते बंद झाली पाहिजे. आमचे लेकरं, आमचं सगळ्यांचं स्वातंत्र्य गेलं आहे. इथून आम्ही काय करावं, कोणाकडे आमची मागणी मागावी?